हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृताने एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पनवेल येथे राहणारी विद्यार्थिनी ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होती। यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला डब्यातील महिलांनी जाब विचारला। त्यावर संतप्त झालेल्या आरोपीने दरवाजात उभ्या असलेल्या श्वेता हिला धावत्या लोकल बाहेर ढकलले। हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तत्काळ लोकलची चेन खेचली। तसेच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला। लोकल स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक केली। या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कमरेला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे। सध्या तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे। लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे। 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे। त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती। सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये। त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे। खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। तपास सुरू आहे। फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्या दिवशी, परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळे त्याचा उपचार सुरू आहे। हां, डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केला आहे। गोळ्या दिलेल्या आहेत। आम्ही त्याच्या 2 वेळेसच्या गोळ्या देत असतो। गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगला होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। हां, त्याची माहिती आम्ही घेते तपासामध्ये। अद्यापर्यंत तशी काही माहिती मिळाली। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।